नमस्कार, साधना थॉमस रेसिपीज मराठीमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे। महाशिवरात्री निमित्त आपण बनवतोय साबुदाणा वडा। साबुदाणा वड्यासोबतच आपण आमटी तर नेहमीच खातो, परंतु आज बनवतो आपण आंबट गोड चवीची कढी। चला तर मग सुरुवात करूया साबुदाणा वडा व आंबट गोड चवीची कढी बनवायला। कढी बनवण्यासाठी येथे मी 5 चमचे दही घेतलेले आहे। ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया। ते आपल्याला फिरवून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे। तसेच येथे 3 चमचे साबुदाणे, ते मी बराच वेळ भिजत ठेवलेले होते, जे मॅश करून घेतलेले, व्यवस्थित भिजलेला आहे साबुदाणा, तो टाकून घेऊया। त्याने काय होईल, कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होईल। याऐवजी तुम्ही भगर घेऊ शकता। थोडी चिंच घेतली मी येथे, या सीझनमध्ये चिंच भेटते, तर चिंच जरूर टाका। तसेच मी येथे 2 चमचे साखर घेतलेली आहे। साखरेऐवजी तुम्ही गूळ देखील टाकू शकता। आता आपल्याला हे ग्राइंड करून घ्यायचे। साबुदाण्याऐवजी तुम्ही राजगिऱ्याचं पीठ देखील वापरू शकता। ग्राइंड करून घेऊया। दही आपण ग्राइंड करून घेतलेलं आहे। दही, साबुदाणा आणि चिंच, तुम्ही कन्सिस्टन्सी येथे बघू शकता। बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया। आता आपण कढी बनवून घेणार आहोत। कढी बनवण्यासाठी येथे मी 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे। दोन साबूत लाल मिरच्या म्हणजे अख्ख्या लाल मिरच्या टाकून घेतल्या आहे। आता टाकून घेऊया जिरं, 1 चमचा जिरं। जर तुम्हाला उपवासासाठी जिरं नको असेल, नाही टाकलं तरी चालेल। तसेच अर्धा इंच आले, ते किसून घेतलेले आहे। 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या व्यवस्थित परतवून घ्यायचे। व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला ग्राइंड केलेलं दही, साबुदाणा ते टाकून घ्यायचे। तसेच पाणी टाकून घ्यायचे। पाणी आपण कन्सिस्टन्सी बघून टाकणार आहोत। आता आपल्याला याला लो फ्लेम वरती उकळी येऊ द्यायची आहे। कढीला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत। बरेच जण म्हणता कढी फुटते उपवासाची, परंतु या पद्धतीने जर मिक्सरला फिरवून घेतलं साबुदाणा आणि दही, तर कढी फुटत नाही। तुम्ही इथे बघू शकता कन्सिस्टन्सी। आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। मीठ उशिराच टाकायचं, म्हणजे दही फुटत नाही, म्हणजेच कढी फुटत नाही। मिक्स करून घेऊया आणि लो फ्लेमवरती 5 ते 7 मिनिटे आपण ही कढी अशीच उकळवून घेणार आहोत, शिजवून घेणार आहोत। 7 मिनिटे झालेली आहे आणि आपली कढी तर तयार आहे। गार्निश करूया बारीक चिरलेल्या कोथिंबीरीने। तुम्ही या पद्धतीची आंबट गोड चवीची कढी नक्की बनवून बघा, खूपच छान होते, भन्नाट लागते चवीला। आपली उपवासाची कढी तर तयार आहे। आता आपण बनवून घेऊया साबुदाणा वडे। तर त्यासाठी येथे मी 1 बाउल साबुदाणा भिजत घातलेला होता। 5 तास तो भिजू दिला। अगदी अर्धा इंच पाणी वरती ठेवलेलं होतं, अर्धा इंच पण नाही, त्यापेक्षा कमी। तुम्ही इथे बघू शकता साबुदाणा कसा मोकळा झालेला आहे, त्यात पाणी अजिबात राहता कामा नये। हे बघा, व्यवस्थित भिजलेला देखील आहे। साबुदाणा एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया। साबुदाणा मी 3-4 वेळा चांगला स्वच्छ धुवून घेतला होता, म्हणजे त्याच्या तळाला जो स्टार्च असतो तो राहत नाही। तुम्ही इथे बघू शकता। खूप पाणी टाकून साबुदाणा भिजवायचा नाही। तुम्ही इथे बघू शकता, असा मोकळाच हवा, नाहीतर साबुदाणे वडे तेलामध्ये फुटतात। आणि बटाटा पण खूप वेळ मी उकडून ठेवलेला आहे, जवळपास 2 तास होत आलेले, पूर्ण ड्राय आहे आणि असाच हवा आहे, ओलसर नको आहे। त्यात जर मॉइश्चर जास्त राहिलं तर साबुदाणे वडे तळताना फुटतात। 2 बटाटे घेतलेले, ते किसून घेऊया।
आणि हो, बटाट्याचं प्रमाण सुद्धा खूप नको आहे, प्रमाणातच बटाटा घ्यायचा आहे. जर बटाट्याचं प्रमाण जास्त झालं तरी सुद्धा साबुदाणे वडे फुटतात. बटाटा किसून झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 5 मोठे चमचे भाजलेले शेंगदाणे आणि 4 हिरव्या मिरच्या आणि असं जाडसर ग्राइंड करून घेतलेलं आहे ते टाकून घेऊया. एकदम फाईन ग्राइंड नाही केलेलं आहे. तसेच एक छोटा चमच जिरं पावडर टाकून घ्यायचे. जर तुम्ही उपवासाला जिरे खाणार नाही तर नाही टाकले तरी चालेल. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि अर्धा इंच आले ते किसून घेतलेले ते टाकून घेऊया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असाल तरच टाका. चांगलं मिक्स करून घेऊया, हातानेच मिक्स करून घेऊया. साबुदाणा वड्याचा डो तयार आहे. हाताला थोडं पाणी लावून घ्यायचे, त्यातील एक पोर्शन घ्यायचा. पाण्याऐवजी तेल लावलं तरी चालेल. असं व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं. छोट्या मोठ्या साईजचे तुम्ही साबुदाणा वडे बनवू शकता. तुम्ही यामध्ये दही देखील वापरू शकता. याच पद्धतीने आपण बाकीचे साबुदाणा वडे बनवून घेणार आहोत. आपले सर्व साबुदाणा वडे तयार आहेत. आपल्याला आता ते तळून घ्यायचे. तेल गरम झालेले आहे. आता आपण साबुदाणा वडे तळून घेणार आहोत. तेल चांगलं कडकडीतच गरम हवं. कढई छोटी असल्यामुळे मी येथे 4च साबुदाणा वडे टाकले. सुरुवातीला साबुदाणा वडा 2 ते 3 मिनिटे हाय फ्लेमवरती तळायचा आणि नंतर लो टू मिडियम फ्लेमवरती तळायचे, म्हणजे परफेक्ट होतील. आतून कच्चे देखील राहणार नाही आणि तेल देखील शोषून घेणार नाही. एकाच वेळेस खूप साबुदाणा वडे टाकू नये, नाहीतर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि ते तेल शोषून घेतात. मधनं मधनं असं पलटवत राहायचं, म्हणजे साबुदाणा वड्याचा कलर एकसारखा येतो आणि एकसारखे तळले जातात. तुम्ही इथे बघू शकता साबुदाणा वड्याचा कलर किती छान दिसतोय. आपले वडे देखील किती छान दिसत आहेत. साबुदाणा वड्याचा परफेक्ट कलर आलेला आहे. काढून घेऊया. मस्तच. तुम्ही देखील या महाशिवरात्रीला नक्की ट्राय करा साबुदाणा वडा. खूपच छान होतो. तुम्ही इथे बघितलं असेल, कुठेही फुटत नाही, काही नाही आणि फुगले देखील आहेत. याच पद्धतीने आपण बाकीचे साबुदाणा वडे तळून घेणार आहोत. तर फ्रेंड्स, आपले गरम गरम साबुदाणा वडे आणि आंबट गोड चवीची कढी तर तयार आहे. नक्की बनवून बघा, खूपच छान होते. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपी सोबत. धन्यवाद.